तर पुढची महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरे यांच्याकडून आता 288 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जातोय। उद्धव ठाकरे आता स्वबळाची चाचपणी तर करत नाही ना, या संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्या। नियम कायद्याची काळजी पर्वा न करता आपल्याला जे इच्छिते ते साध्य करण्याची आवश्यकता आहे असं या बैठकीत एक जस्ट चर्चा झालेली। पण हे सगळं मला असं वाटतं एक शिवसेनेचा एक आक्रमकतेचा बाणा जो आहे हा स्वभाव शिवसेना शिवसैनिकांनी असा आक्रमक वागलेलंच लोकांना आवडतं। शिवसैनिक मूळमूळ वागलेला हा लोकांना सुद्धा ॲक्सेप्ट होत नाही। वाटतं त्या हेतून पुन्हा एकदा सगळे एक संघटनेच्या कामात एक नवी ताकद नवी शक्ती आणण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून पुढे होणार। सर, संभाजीनगर हे पहा, भारतीय जनता पार्टी मराठा विरोधात आहे अशा प्रकारची भूमिका मी वारंवार मांडलेली आहे। ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला होता, अत्याचार झाला होता, मावल्यावर सुद्धा लाठ्या उगारल्या होत्या, यांच्यावर अजून कोणती कारवाई झालेली नाही। आणि म्हणून या सगळ्या आंदोलनात भारतीय जनता पार्टी असेल, हे सरकार असेल, मग मला हा प्रश्न आहे की वाशीला जाऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गुलाल कशासाठी उधळला होता? जे जरांगे पाटलांचा इथं पायी आले होते ते पार त्या गावापासून तर मुंबईपर्यंत, त्यांना वाशीला का थांबवलं होतं? जर तुम्हाला करायचं नव्हतं तर आंदोलन येऊ द्यायचं होतं ना। याचा अर्थ तुम्ही दुटप्पीपणे वागताय। आणि म्हणून मला असं वाटतं जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा आदर सरकारने केलाच पाहिजे। संभाजीनगरमध्ये बँकांची मीटरच्या विरोधात, प्रीपेड स्मार्ट इलेक्ट्रिसिटी मीटरच्या विरोधात जनता आक्रमक झालेली आहे। 11,000 रुपये आकारण्यात देणार आहे। अदानी इलेक्ट्रिसिटीलाच हे कंट्रोल जाणार आहे। कसं पाहता, तुमच्याकडून काय भूमिका असणार आहे? बिलकुल याच्यावर भूमिका मांडू, कारण हे भांडवलदारांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, पण सर्वसामान्य माणसाच्या खिशातून नाही काढलं पाहिजे। आज जो 100 युनिट वापरतो, 200 युनिट वापरतो, त्याला 12,000 आणि 15,000 मीटरची गरज काय, हा प्रश्न आहे। म्हणून याच्याविषयी निश्चित येणाऱ्या काळात एक मोठं जन आंदोलन आम्ही उभा करू। संभाजीनगरमध्ये उद्या हे पहा, एनसीपीची भूमिका काय आहे, एनसीपी कोणत्या विचाराची, अजितदादांची आणि भारतीय जनता पार्टीची विचारसरणी काय आहे, याचा जर विचार केला तर जे मत ऑर्गनायझरने व्यक्त केलं ते योग्य मत। संभाजीनगरमध्ये उद्या बँकांच्या विरोधात कशा पद्धतीचं आंदोलन आहे, काय आहे? बिलकुल शिवसेनेनं मागच्या 8-10 दिवसापूर्वी मी स्वतः लीड बँकेच्या कार्यालयात जाऊन बैठका घेतल्या होत्या। आणि कारण एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती, त्याचं 4 महिन्यापूर्वी कर्ज मंजूर होईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं। त्याच्याकडून त्याची प्रॉपर्टी मॉर्गेज घेतली होती आणि त्याला 4 महिन्यांनी कर्ज नामंजूर करण्यात येते असं कळवलं होतं, म्हणून त्यांनी आत्महत्या केली होती। याचाच अर्थ बँका फाईल जमा करतात आणि त्याला 1 लाख रुपयाची मागणी केली होती। अजून त्या बँक अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही। त्याच्याविषयी निश्चित शिवसेना आक्रमकतेनं काम करेल। पण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।